जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत। मी दिलीप सुरवाडे, पत्रकार, साहित्यिक आणि माजी नगरसेवक भुसावळ। आज आपल्या सर्व लोकांसमोर येत्या 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत आहे। डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीची जी सुरुवात झालेली आहे आणि जो विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समस्त अस्पृश्य जनतेसोबतच त्यांनी जे विचार दिलेले आहेत, जी चळवळ या देशामध्ये सुरू केली होती, तो विचार आणि ती चळवळ या संपूर्ण भारत देशाला परिणामकारक ठरली आहे। आणि त्यामुळेच हा जो भारतातील अस्पृश्य वर्ग होता, त्या अस्पृश्य वर्गाला, अनुसूचित जातीमधील या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी जो एक क्रांतीचा मार्ग दाखवला आणि त्या क्रांतीतून जी मूल्य आलेली आहेत, ती स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या विचाराच्या जोरावरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवनात याच विचाराच्या आधारावर त्यांनी संपूर्ण मागास, ओबीसी, सवर्ण असतील, महिला असतील, कष्टकरी, कामगार, आदिवासी, भटके, विमुक्त या सर्व कामगार, कष्टकरी वर्गासाठी त्यांनी जो आपला विचार मांडला आणि या चळवळीतूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रारंभ केला त्या साहित्याची, कारण बाबासाहेबांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी फक्त भाषणं केली असं नाही आहे, चळवळ केली असं नाही आहे, मोर्चे असतील, सभा असतील, परंतु यासोबतच बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्टीचं आणि प्रत्येक विचाराचं हे स्वतःच्या हातांनी हे लिखाण केलेलं आहे आणि म्हणून त्याला एक वेगळं महत्त्व आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो पहिला ग्रंथ आपल्याला दिला, कारण तशी त्यांनी चळवळीची सुरुवात अगदी 1924 पासून केली होती आणि चळवळीची ती जी सुरुवात होती त्या निमित्तानं त्यांनी ज्या बैठका घेतल्या, त्या बहिष्कृत हितकारणी सभा असेल, तिथून त्यांनी सर्व जाती, धर्म असेल, इतर कोणी आपल्या मित्रांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं आणि या चळवळीचा प्रारंभ केला। आता या चळवळीचा मुख्य त्यांनी जो रोख ठेवलेला होता की बाबासाहेबांनी काय म्हटलं होतं की हा जो अस्पृश्य वर्ग आहे, या अस्पृश्य वर्गाला, या शूद्र वर्गाला हे स्थान का मिळालं? शूद्रांना आणि अस्पृश्यांना अशा प्रकारे समाजव्यवस्थेमध्ये, भारतीय समाजव्यवस्थेमध्ये, हिंदू धर्माच्या समाजव्यवस्थेमध्ये जे निकृष्ट, जे अत्यंत खालचं आणि दुय्यम स्थान जे मिळालेलं होतं, दिलेलं होतं, त्या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये हे जे चातुर्वर्ण्य पद्धतीने अस्पृश्य वर्ग निर्माण केला होता, शूद्रांचा वर्ग निर्माण केला होता, तर त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ प्रथम लिहिला। तो 1946 साली हा ग्रंथ प्रकाशित झालेला होता इंग्रजीमध्ये। हा तो ग्रंथ आहे आणि हा मराठीमध्ये अनुवाद त्यानंतर करण्यात आला। तो बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकांच्या मागणीस्तव या ग्रंथाला आजही भरपूर मागणी आहे, त्यामुळे या मागणीच्या पूर्ततेसाठी त्यांनी पुन्हा ही मराठीमध्ये एक आवृत्ती काढली होती आणि
शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ अभ्यासल्याशिवाय आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हणायचं आहे, ही आंबेडकरी चळवळ असेल, शूद्रांची चळवळ असेल, या चळवळीला समजून घ्यायचं असेल. कारण भारतीय समाजव्यवस्थेमध्ये शूद्रांचं, अस्पृश्यांचं स्थान हे का निर्माण झालं, कशामुळे निर्माण झालं, याची कारणं काय, त्यासाठी हा ग्रंथ अभ्यास त्याचा करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासोबतच बाबासाहेबांनी इतरही त्याच वेळेला जे ग्रंथ निर्माण केले होते ते हे अस्पृश्य मूळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले, अनटचेबल्स हू वेअर दे अँड व्हाय दे बिकम अनटचेबल्स, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे. तो संत रविदास यांना आणि इतर संतांना, चोखामेळा, संत चोखामेळा यांच्या स्मृतीस हा अर्पण केलेला आहे. त्यानंतर हिंदूंची जाती प्रथा व ती मोडण्याचा मार्ग, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, हा एक अत्यंत महत्त्वाचा थिसिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात लिहिला होता. आणि या जाती कशा निर्माण झाल्या यावर त्यांनी मुख्य ते संशोधन केलेलं आहे. आणि या जाती मग कशा तोडायच्या, जातीप्रथेचं विध्वसन कसं करायचं, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा एक स्वतंत्र आणखी त्या निमित्तानं तो ग्रंथ लिहिलेला आहे. जाती कशा नष्ट केल्या पाहिजे याच्यावर त्यांनी ते लिखाण केलेलं आहे. आणि ही चळवळ सुरू असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारितेचं महत्त्व जाणलं होतं की आपण जी चळवळ करतो, आपल्या या शूद्रांची, अस्पृश्य लोकांची मोर्चे असतील, सभा असतील, आणि ज्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जागृतीचं हे जे चळवळीचं साधन आहे, त्याकरता वृत्तपत्राचं महत्त्व त्यांना त्या काळात जाणवलं होतं. कारण त्या दरम्यान केसरी होता, दैनिक केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांचं सुरू होतं. इतरही काही दैनिकं आणि साप्ताहिकं होती. त्यासोबत बाबासाहेबांनी ओळखलं की वृत्तपत्रचं साधन हे आपल्या चळवळीला आवश्यक आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत हे एक अंक त्या निमित्तानं प्रकाशित केला होता. आणि त्याचे अग्रलेख त्यानंतर भुसावळ येथे राहणारे रत्नाकरजी, मान्य रत्नाकरजी गणवीर यांनी तो एक ग्रंथ त्याचं संपादन केलं. ते संपूर्ण अंक जमा करून बहिष्कृत भारतातील अग्रलेख या नावाने हा एक ग्रंथ, अग्रलेखांचाच संपादित संकलन केलेला हा ग्रंथ भुसावळहून त्यांनी नागपूरला तो प्रकाशित केला होता, परंतु ते राहत होते भुसावळला. तर अशा पद्धतीनं त्यांनी बहिष्कृत भारताचं लिखाण केलं होतं. आणि स्वतः ते लिखाण त्यांचं त्या अंकाच्या निमित्तानं प्रकाशित व्हायचं. हा महाराष्ट्र शासनाने बहिष्कृत भारत आणि मूकनायक हे त्याच वेळेला त्या अंकाच्याच संपादन केल्यानंतर हा एक महाराष्ट्र शासनाने समग्र एक ग्रंथ सर्व लोकांना उपलब्ध करून दिला. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी जनता नावाचं एक वृत्तपत्र त्याच वेळेला सुरू केलेलं. त्यानंतर जे जनता हे वृत्तपत्र सुरू केलं, ते जनतेचा हा संपूर्ण अंक इथे एकत्र करण्यात आलेले आहेत. आणि त्या निमित्तानं आपल्याला हा जनतेचा अंक या समग्र प्रकाशित केलेल्या प्रदीप गायकवाड यांनी हा संपादित केलेला अंक आहे, हा ग्रंथ आहे. यालाही एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. तोही आजच्या चळवळीमध्ये आपल्याला उपयोगी ठरतो. हे जनता अंक साप्ताहिक, त्याचं हे मुखपृष्ठ त्यांनी दाखवलेलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे, ह्या गुलामगिरीच्या बेड्या मी अशा तोडून टाकणार, अशा प्रकारचं ते चित्र काढून हे जनतेचे अंक प्रकाशित त्यावेळेला करण्यात आले होते. तसंच बाबासाहेबांनी या बहिष्कृत भारतामध्ये अनेक प्रकारचं जे लिखाण केलेलं आहे, त्या लिखाणांचं महाराष्ट्र शासनाने त्याचे खंड प्रकाशित केले आहेत. त्यातले काही
मराठीमध्ये प्रकाशित केलेले जे खंड आहेत त्यातला भाग 18, 19, 20 अशा प्रकारचे हे खंड आहेत. हा व्हॉल्यूम 18 आहे, भाग 18. हा मराठीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे भाग 1, 2, 3 अशा प्रकारचे हे अंक आहेत, खंड आहेत. या खंडांच्या माध्यमातून आपल्याला बाबासाहेबांचे जे लिखाण आहे ते लिखाण आपल्याला समजून घेण्याला फार मोठी मदत होते. त्याचप्रमाणे बाबासाहेबांचे हेच समग्र खंड 19 आणि 20 प्रकाशित झाल्याबरोबर मी पुन्हा ते मिळवून आज माझ्या संग्रही ते आहेत. हा 19 आणि हा 20 खंड असे हे 2 आहेत. या प्रकारे त्यांचे मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये समग्र खंड प्रकाशित झाले आहेत. हिंदीमध्ये अनेक भाषांमध्ये ते महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने प्रकाशित केलेले आहेत. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी त्या चळवळीच्या दरम्यान त्यांचं सतत महात्मा गांधीजींशी आणि काँग्रेसशी संपर्क यायचा, त्यांच्याशी वाद विवाद अनेक प्रकारचे झाले आणि काँग्रेसने आणि गांधींनी अस्पृश्यांसाठी काय केलं अशा प्रकारचं त्यांनी प्रश्न विचारून त्याच निमित्तानं त्याच विषयाला धरून बाबासाहेबांनी हा जो ग्रंथ प्रकाशित केलेला आहे, काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांसाठी काय केलं अशा प्रकारचा हा समग्र एक खंड आहे. त्याचंही प्रकाशन झालेलं होतं. जातीव्यवस्थेचे निर्मूलन ही महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलीच होती. त्याच दरम्यान बाबासाहेबांनी एक ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासन आणि व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये एक अभ्यासपूर्ण थिसिस प्रसिद्ध केला होता. तो हा या निमित्तानं आपणासमोर आहे. तसंच बाबासाहेबांनी बुद्ध की कार्ल मार्क्स या विषयावर आपली मतं लोकांना, आपल्या समाजातील चळवळीतील लोकांना बुद्धाकडे जायचं की कार्ल मार्क्सच्या मार्गाने जायचं यासाठी ही एक स्वतःचं मत या निमित्ताने इथे प्रकाशित केलं आहे. आणि त्यांनी या पुस्तिकेच्या माध्यमातून आपल्याला बुद्ध आणि कार्ल मार्क्सपैकी बुद्धांच्या मार्गाने जायचं आहे, भगवान बुद्धांच्या मार्गाने जायचं आहे अशा प्रकारचा तो त्यांनी आपला आग्रह आणि मत प्रकाशित केलेला आहे. अशा प्रकारे अनेक पुस्तिका आणि ग्रंथ बाबासाहेबांनी प्रकाशित केले आहेत त्यांच्या विचाराचे. तसंच राम आणि कृष्णाचे गौड बंगाल हे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं एक पुस्तिका आहे. ती अत्यंत त्या काळामध्ये गाजलेली आहे. तसंच बाबासाहेबांनी जेव्हा पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला तो महाड समता संघर या नावाने गाजलेला आहे. संपूर्ण जगामध्ये या विषयावर चर्चा झाली होती. याच महाडच्या तळ्याचा जो सत्याग्रह झाला त्या सत्याग्रहावर बाबासाहेबांनी अनेक लेख लिहिले होते आणि त्या लेखांचं प्रकाशन या निमित्ताने एका ग्रंथामध्ये झालेलं आहे. तो ग्रंथ रत्नाकर गणवीर साहेब यांनी प्रकाशित केला होता. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक प्रकारचे जे ग्रंथ लिहिले त्यातून आपल्याला मार्गदर्शन आणि सतत माहिती मिळालेलीच आहे. या समाजाच्या चळवळीचा जेव्हा बाबासाहेबांनी आपल्या हक्कासाठी ही चळवळ सुरूच ठेवली होती आणि त्याचवेळी 47ला भारत स्वतंत्र झाला आणि 47 नंतर बाबासाहेबांना भारताचे संविधान लिहिण्याची संधी मिळाली. या संधीचं बाबासाहेबांनी सोनं करून घेतलं. तो भारताचं संविधान जे लिहिलं बाबासाहेबांनी तो हा ग्रंथ.
हे जे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं, या संविधानाच्या माध्यमातूनच आज जे स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रयींवर भारताचा मार्गक्रमण सुरू आहे. भारताचा जो विकास झालेला आहे, आर्थिक असेल, सामाजिक, राजकीय, आर्थिक सर्व बाबतीमध्ये, तर त्यामध्ये या संविधानाची मुख्य भूमिका आहे. आणि जगभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानाचं महत्त्व ओळखलं जातं. या निमित्तानं बाबासाहेबांचं नाव जगभर झालं. त्यांच्या चळवळीमुळे, त्यांच्या विचारांमुळे, त्यांच्या कार्यामुळे. अशा प्रकारचं जे एकंदर व्यक्तिमत्व होतं बाबासाहेबांचं, ते विचाराच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये पोहोचलं आहे. आणि अशाच प्रकारे जे काही बाबासाहेबांना महत्त्व होतं, त्या महत्त्वाच्या पावलामध्ये त्यांनी अजून एक त्या काळामध्ये राज्य आणि अल्पसंख्याक दलित या नावाचा एक अहवाल तयार केला होता. या अहवालातून आपल्याला लक्षात येईल की बाबासाहेबांनी अनेक प्रकारच्या मागण्या केलेल्या होत्या. तसंच संस्थाने आणि अल्पसंख्य समाज या नावाने सुद्धा बाबासाहेबांनी आपलं लिखाण केलं होतं. क्रांती प्रतिक्रांती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये क्रांती आपल्याला कशी आवश्यक आहे सामाजिकदृष्ट्या, त्यावर फार मोठा प्रकाश टाकलेला आहे. आपण या निमित्तानंही त्याचा अभ्यास करू शकतो. तसंच त्या 47ला स्वातंत्र्य मिळालं, परंतु त्याच वेळेला भारताचं फाळणी झाली. आणि या फाळणी होणार त्याच्या आधी जी चर्चा सुरू होती की फाळणी करायची का नाही, अशा अनेक प्रकारचे मतमतांतरे त्या काळामध्ये सुरू झाले होते. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी या प्रकारचा एक समग्र ग्रंथ, की जो आजही या देशामध्ये पाकिस्तान आणि भारत हे जे अनेक प्रकारचे विषय जेव्हा चर्चेला येतात आणि भारत आणि पाकिस्तानचे आपले संबंध, भारत आणि इतर धार्मिक संबंध, तेव्हा या ग्रंथाचं आजही महत्त्व ओळखलं जातं आणि त्या दृष्टीने विचार मांडले जातात, त्याचा अभ्यास केला जातो. तो ग्रंथ आजही अत्यंत महत्त्वाचा म्हणून तो संपूर्ण सामाजिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असा तो खंड आहे. आणि बाबासाहेबांच्या या समग्र एकंदर चर्चेच्या मागणीतून जे इतरही सामाजिक चळवळीतील जे विद्वान होते, त्यामध्ये काही नावं प्रख्यात आहेत. त्यात डॉक्टर रावसाहेब कसबे हे एक या चळवळीचे एक विचारवंत आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांना सर्वत्र मान्यता आहे. त्यांनी हा एक ग्रंथ आंबेडकर आणि मार्क्स या नावाने प्रकाशित केला होता. हा अत्यंत चांगला गाजलेला असा त्यांचा एक ग्रंथ आहे. तो सुद्धा आजच्या तरुण आंबेडकरी चळवळीतील तरुणांनी या ग्रंथाचा अभ्यास करावा. डॉक्टर रावसाहेब कसबे हे अत्यंत मान्यवर असे विचारवंत या चळवळीतील आहेत आणि म्हणून त्यांनी जे प्रकाशित केलेले आहेत बाबासाहेबांच्या विचारांचं अनेक प्रकारे वैचारिक वाङ्मय आहे, ते ग्रंथ आहेत. त्यामध्ये आंबेडकरवाद, तत्व आणि व्यवहार हा एक छान असा ग्रंथ आहे. त्यातून आपल्याला बाबासाहेबांचे विचार समजून घेण्यासाठी अत्यंत मदत होते. बाबासाहेबांच्या त्याच चळवळीचं, दलित चळवळीची वाटचाल म्हणून डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी त्या काळामध्ये एक छान अशी पुस्तिका, एक विचाराचं माध्यम जे तरुणांना मार्गदर्शन होईल अशा प्रकारचं ते केलेलं होतं. पुणे करार हा अत्यंत बाबासाहेबांच्या चळवळीतील अत्यंत महत्त्वाचा असा हा कराराचा क्षण होता, जो महात्मा गांधीजींशी जे त्यांचे अनेक प्रकारचे चर्चेचे वाद होते आणि बाबासाहेबांनी जी भूमिका लावून धरली होती की अस्पृश्यांना, शूद्रांना आरक्षण हे मिळालं पाहिजे, त्याचे स्वतंत्र मतदारसंघ आम्हाला मिळाले पाहिजे, अशा प्रकारचा आग्रह बाबासाहेबांचा त्या दरम्यान होता. तेव्हा तो काँग्रेस आणि गांधींना तो विषय मान्य नव्हता
त्यावेळेला आरक्षणाचा विषय पुढे करून महात्मा गांधी यांनी पुणे करार हा जो घडलेला आहे तो याच्यामध्ये शब्दबद्ध करण्यात आला आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी संविधानाच्या निमित्तानं एक गाजलेलं जे बिल होतं त्यामध्ये डॉक्टर आंबेडकर आणि हिंदू कोड बिल हे बाबासाहेबांनी एक जे हिंदू कोड बिल आणलं होतं त्याचं एक समग्र एक खंड तयार करण्यात आलेला आहे. तोही अभ्यासनासारखा आहे. नंतर बाबासाहेबांच्या विचारावर अनेक लेखकांनी जे लिहिलं आहे त्यामध्ये मधु लिमये हे समाजवादी चळवळीचे एक मान्यवर नेते होते, अभ्यासू आणि विचारवंत. डॉक्टर आंबेडकर एक चिंतन या नावाने त्यांनी काही लेख लिहिले होते. त्याचं हे एक चांगला एक ग्रंथ आहे, तो तरुणांनी निश्चित तो अभ्यासावा. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समग्र चरित्र जे लिहिलेलं आहे ते धनंजय कीर यांनी. धनंजय कीर हे एक नावाजलेले चरित्रकार, लेखक, असे सामाजिक याच्यावर आपले लिखाण करणारे आणि विशेषतः ते चरित्रकार म्हणून प्रसिद्धीस आलेले होते. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे चरित्र जे लिहिलं ते आजही त्यात काही उणिवा असल्या तरी आजही ते मान्यता प्राप्त असं एकमेव चरित्र आहे. कारण दुसरे काही चरित्र काहींनी लिहिण्याचा प्रयत्न केला, परंतु हा जो चरित्राचा जो भाग आहे जो धनंजय कीरांनी लिहिला आहे ते अशा प्रकारे एक चांगलं समग्र असं आणि सर्वांना मान्य होईल. स्वतः बाबासाहेबांच्या हयातीत त्यांनी ते आपल्या नजरे खालून दिलेलं घातलेलं असं एक ते स्वतंत्र चरित्र आहे आणि त्यामुळे त्या चरित्राला फार प्रकारे मागणी आजही आहे. ते चरित्र आजही अभ्यासलं जातं आणि म्हणून ते चरित्र तरुणांनी आणि सर्वांनी आजही ते वाचावं अशा प्रकारचं ते शिफारस करण्याजोगं एक चरित्र आहे. त्याचप्रमाणे खैरमोडे सरांनीही त्या काळामध्ये त्यांचे समग्र खंड लिहिलेले आहेत चरित्राचे. तेही 18 साधारण काही भाग आहेत. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट BC कांबळे साहेब हे खासदार होते. त्यांनीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचे खंड हे प्रकाशित केलेले आहेत. ते सुद्धा या चळवळीला समजून घेताना आपल्याला उपयोगी आणि मार्गदर्शक ठरतात. महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ या नावाने एक सुंदर असा ग्रंथ या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेत तो उपलब्ध करून दिला आणि त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचं बाबासाहेबांच्या जीवनाकडे त्यांची जे विविध प्रकारचं अभ्यास होता त्या अभ्यासाकडे आपल्याला जे स्वतःला लक्षात येणार नाही तिकडे अनेक विद्वानांनी त्या वेगळ्या पैलूंवर बाबासाहेबांचं त्या पैलूंचा त्या वेगळ्या प्रकारचा, कारण बाबासाहेबांचा अभ्यास हा धरणावर, विजेच्या याच्यावर, पाण्यावर, विविध प्रकारच्या अशा विकासाच्या मुद्द्यांवर बाबासाहेबांचा अभ्यास होता आणि तो अभ्यास काही लोकांना अवगत होता, त्यावर त्यांचा स्वतःचा अभ्यास होता. त्यांनी बाबासाहेबांचा हा विचार ओळखून त्यावर आपलं लेख लिहिले आणि बाबासाहेबांची दूरदृष्टी किती या भारतीय विकासाच्या दृष्टीने उपयोगी होती त्यावर त्यांनी अत्यंत समग्रपणे आणि अभ्यासपूर्ण असं विवेचन करून ते लेख लिहिलेले आहेत. तसेच महाराष्ट्रातील गंबा सरदार हे एक नावाजलेले त्या काळातील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यांनी गांधी आणि आंबेडकर या नावाने एक चांगलं पुस्तक ते लिहिलेलं आहे. त्यालाही छान मार्गदर्शक आहे ते. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचंसुद्धा समग्र अभ्यास या दृष्टीने जातीमुळे भारताचं कसं नुकसान होतं त्यावर डॉक्टर राम मनोहर लोहिया हे समाजवादी चळवळीतील एक नेते ज्यांनी या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधलं आणि जाती प्रथेचा तुरुंग अशा प्रकारचं त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं होतं. असं बाबासाहेबांच्या चळवळीचा हा मार्ग
पुढे जात असताना त्याचवेळी डॉक्टर रावसाहेब कसबे यांचा मगाशी मी उल्लेख केला होता. त्यांनी डॉक्टर आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना अशा प्रकारचा हा ग्रंथ एक प्रकाशित केलेला आहे. त्याचप्रमाणे थोरात सर जे या भारतीय याच्यातील सुखदेवराव थोरात या साहेबांनी थोरात साहेबांनी जे एक दलित सुखदेव थोरात निरंतर विषमता आणि दारिद्र्य हे त्यांनी सतत जे काही दारिद्र्य भारतामध्ये निर्माण होतं जातीच्या माध्यमातून त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. बाबासाहेबांचं या चळवळीच्या माध्यमातून आणि पुढे जात असताना शेवटी त्यांचं एक वयाचा एक टप्पा आलेला होता आणि बाबासाहेबांना जो सतत त्यांचा अभ्यासाचा विषय होता की आपल्या समाजाला, आपल्या या जनतेला, आपल्या या चळवळीच्या सहकाऱ्यांना हिंदू धर्माच्या विरुद्ध आपण तर घोषणा केली आहे की मी जरी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही, अशा प्रकारची घोषणा त्यांनी येवले मुक्कामी केलेली होती. आणि या घोषणा केल्यानंतर बाबासाहेबांना शेवटी त्या दृष्टीने विचार करायचा होता, कारण त्यांनी तोपर्यंत अनेक धर्माचा अभ्यास केलेला होता. आणि असं करत करत त्यांनी कोणता धर्म आपल्याला न्याय देणारा असेल, समतेचा पुरस्कर्ता कोणता धर्म आहे, त्या दृष्टीने आपल्या या अशिक्षित आणि मागे पडलेल्या समाजाला हा मार्ग विकासाचा आणि समतेचा मार्ग हाच आपल्याला समाजाला पुढे नेणारा आणि विकासाच्या दृष्टीने मार्गक्रमण करणारा कोणता धर्म आहे, त्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रकारच्या चर्चा आणि अनेक लोकांशी त्यांनी चर्चा केलेली होती, त्या दृष्टीने अभ्यास केलेला होता. शेवटी त्यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या धर्मामध्ये अनुसरायचा त्यांचा शेवटचा मनोदय होता. त्या दृष्टीने त्यांनी नागपूर मुक्कामी 56मध्ये तेव्हा गौतम बुद्ध यांच्या विचाराचा जो अभ्यास केलेला होता त्या विचाराने दीक्षा घेऊन आपल्या या समग्र समाजाला धर्मांतर करण्याचा त्यांनी आपला मनोदय व्यक्त केला होता. आणि तो मनोदय व्यक्त करतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा प्रत्यक्ष स्वतःच्या हाताने लिहून ठेवलेला हा जो धम्म आहे, हा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या दृष्टीनेच पुढे जाण्याचा एकमेव असा प्रकाश देणारा हा धर्म आहे, असं त्यांनी नागपूर मुक्कामी लोकांना आपल्या मार्गदर्शन केलं. आणि त्या दृष्टीने तो धर्मांतराचा एक मोठा जगातील नावाजलेला कार्यक्रम विधी सोहळा संपन्न झाला. आणि त्या दृष्टीने बाबासाहेबांनी आपल्या या अस्पृश्य मागास शूद्र जनतेला हा जो धम्म दिला, भारतीय संविधान दिलं देशाला, आणि या दृष्टीने हा भारत, हा देश आणि ही संपूर्ण जनता यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची विषमता राहू नये, ती आर्थिक असेल का सामाजिक असेल, अशा संपूर्ण विषमतेचं नायनाट करणार, जातीचं नायनाट करणार, कोणत्याही प्रकारचं अन्याय अत्याचार करणारं अशा प्रकारची व्यवस्था या देशामध्ये राहू नये, अशा प्रकारचा सतत आग्रह धरला. आणि म्हणून या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे जगामध्ये विश्वबंधुत्व, विश्वमानव, महामानव या नावाने जे नामाभिधान केलं जातं, त्यांना संबोधलं जातं, त्याचं खरोखर बाबासाहेब आंबेडकर हे त्या दृष्टीने अत्यंत विचाराने, आपल्या कर्तृत्वाने सर्वश्रेष्ठ मानव ठरलेले आहेत. आणि म्हणून असा हा जगातील हे सर्वश्रेष्ठ ठरलेले हे महामानव यांच्या विचाराने हा भारतच नव्हे तर जे जे शोषित मागास समूह आहेत, जे मानव समूह आहेत, त्या सर्वांना विकासाच्या मार्गावर धार्मिकदृष्ट्या विकसित होणारं, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या संपूर्ण दृष्टीने संपन्न असं मानवी जीवन प्रत्येकाला लाभो अशा प्रकारचं विचार, अशा प्रकारची चळवळ, अशा प्रकारचे लेखन
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आपल्या संपूर्ण मानव समूहासमोर ठेवलेले आहेत आणि हे विचार कधीही नष्ट होणारे नाहीत, कारण ते मानव धर्माचं एक प्रबोधनकारी, एक सतत प्रगल्भपणे पुढे जाणारं असं विकसित होणारं तत्त्वज्ञान आहे. आणि म्हणून या बाबासाहेबांच्या विचाराला सतत स्मरण करणं आजच्या तरुणांना लाभदायी आहे. त्या दृष्टीने तो आपला सतत विकासाचा असा मार्ग आहे, ध्येयवादी मार्ग आहे. त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. आणि म्हणूनच हे जे 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती आहे आपण साजरी केली जाते, त्याचं एकमेव कारण हे असं आहे की हे जगन्मान्य असे हे महामानव आहेत आणि म्हणून या दृष्टीने आपल्याला त्यांच्या मार्गाने पुढे जायचं आहे. आणि म्हणूनच त्यांची जयंती आजच्या तरुण आणि समग्र मानव समूहाने अत्यंत उत्साहाने साजरी करावी आणि ती विचाराच्या दृष्टीने साजरी व्हावी, त्या कार्यक्रमाच्या दृष्टीने साजरी व्हावी, अशा प्रकारची मी सदिच्छा व्यक्त करतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद.